मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वजण अभ्यंग स्नानासाठी हॉलमध्ये आलेले असतात आणि भूमीची वाट पाहत असतात. त्याच वेळेला भूमी तिथे येते. तर मनू म्हणते, आकाश ते बघ, आली तुझी सायकल राणी. तेव्हा भूमीचं सौंदर्य पाहून आकाश आणि बाकी सर्वजण खूपच खुश होतात. तर आजी विचारत असते, काय मग आकाश, कशी दिसते तुझी सायकल राणी? तेव्हा माझी सायकल राणी तर नेहमी सुंदर दिसते असं म्हणत आकाश लगेच भूमीची दृष्ट काढत असतो. ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. तर आजी म्हणतात, खरंच रे आकाश, तुझी सायकल राणी ना अगदी दृष्ट लागण्यासारखीच दिसते. तर आकाश म्हणतो, हो ना, आणि जेव्हा जेव्हा मी सुंदर दिसतो ना तेव्हा आजी मला असंच करते. तर भूमी प्रेमाने एकटक आकाशकडे पाहू लागते. आजी म्हणतात, चला आता बघत बसू नका, तेल उठणं लावून घ्या. आकाश पाटावर जाऊन बसतो. तर भूमी प्रेमानेच त्याला उठणं आणि तेल लावत असते. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी बुडून गेलेले असतात. तर सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात. त्यानंतर भूमी आकाशचं औक्षण करत असते. तर सर्व काही पाहून आकाश मात्र खुश असतो. तर पौर्णिमा चिडूनच मनाशी म्हणते, भूमी, तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवून इथे सण साजरे करत आहेस ना, याचा तुला नक्कीच पश्चाताप होणार. तर इकडे रागिनी राजा काकांना तर मनू अथर्वला उठणं तेल लावत असते. तर आजी बाजूला उभ्या राहून आपल्या सर्व नातवांचं कौतुक पाहत असतात. पौर्णिमासुद्धा आता नाईलाजाने बाजूलाच उभी असते. तर भूमी म्हणत असते, आता चला सर्वांनी अंघोळी करून घ्या. आकाश म्हणतो, ए थांब सायकल राणी, आता मी सुद्धा तुला तेल आणि उटणं लावणार आहे. तर आकाशचे ते बोलणे ऐकून सर्वजण त्याच्यावर हसू लागतात. तर भूमी लाजूनच म्हणते, आकाश, अरे काहीतरीच काय. रागिनी सांगते, आकाश बाळा, अरे पुरुषांनी बायकांना उटणं लावायचं नसतं. आकाश विचारतो, का नसतं लावायचं? पुरुषांनाच का, बायकांना का नाही? तेव्हा रागिनी गप्प होते. तर आकाश आजीला विचारतो, मला सांग, बायका पुरुषांना उठणं का लावतात? तेव्हा आजी सांगते, अरे आकाश, तेल लावलं की स्नायू बळकट होतात आणि उठणं लावलं की स्किन मऊ मऊ होते. शिवाय आपल्या आपल्या नवऱ्यावर किती प्रेम आहे, किती जीव आहे, हे दाखवण्यासाठी बायकोकडे एक संधी असते. म्हणून बायका पुरुषांना उठणं लावतात. तर आकाश विचारतो, हो का? मग हे सगळं मी सायकल राणीसाठी का नाही करू शकत? कारण सायकल राणीवर माझं खूप प्रेम आहे, ती माझ्यासाठी खूप स्पेशलसुद्धा आहे. तर रागिनी चिडूनच म्हणते, आकाश, एकदा सांगितलं ना की पुरुषांनी बायकांना उठणं तेल लावायचं नसतं म्हणून. मग तुला कळत नाही आहे का? कशाला हट्ट करतोयस? आकाश म्हणतो, नाही आत्तू, आज मी माझ्या सायकल राणीला उठणं लावणार म्हणजे लावणारच. भूमीसुद्धा म्हणत असते, आकाश, अरे कशाला हट्ट करतोयस? मी आत्ताच आंघोळ केली. आकाश म्हणतो, मग परत कर. तुला माहिती आहे का, दिवाळीच्या दिवशी दोनदा दोनदा आंघोळ केली तर खूप शुभ असतं. असं म्हणत आकाश भूमीच्या हाताला धरत तिला बळजबरीने पाटावर बसवतो आणि तिच्या तोंडाला हाताला तेल उठणं लावत खूपच खुश होतो. तर भूमीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येत असतात. त्यानंतर आकाश भूमीच्या कपाळावर टिळा लावतो आणि तिचं औक्षणसुद्धा करत असतो. ते पाहून सर्वजण खुश असतात. मनू म्हणते, हे दोघेजण किती गोड दिसतायत ना. तर अथर्व म्हणतो, हो ना. परंतु इकडे पौर्णिमाचा मात्र ते सगळं काही पाहून चळफळाट होत असतो. तर रागिनी मनाशीच म्हणते, घे भूमी, तू दिवाळी साजरी करून घे, कारण ही तुझी पहिली आणि शेवटची दिवाळी असणार आहे. आता पाडव्याला ना तू ओवाळायला असणार आहे, ना तुझा नवरा तुला ओवाळणी घालण्यासाठी, कारण तुम्हा दोघांनाही मी ढगात पाठवणार आहे. आता जेवढी मजा करायची ना तेवढी करून घ्या. म्हणून रागिनी खूपच खुश असते. त्यानंतर सर्वजण बाहेर फटाके उडवत असतात. तर आकाश आणि भूमी ब्लू रंगाची साडी, ब्लू रंगाचा कुर्ता घालून मस्त तयार झालेले असतात आणि ते वरतूनच सर्व काही पाहत असतात. इकडे राजा काका विचारतात की भूमी आणि आकाश कुठे आहेत? मनू म्हणते, ते बघा. आणि आता सर्वजण वर पाहतात. तर आकाश भूमीचं सौंदर्य पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो. राजा काका म्हणत असतात की यांची जोडी किती सुंदर दिसते ना. तर मनू म्हणते, हो, अगदी नीलपरी आणि नीलराजासारखे दिसत आहेत. तर आकाश हा भूमीला घेऊन खाली येतो. तर आजी दोघांचीही दृष्ट काढत म्हणत असतात की अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसत आहे. आता आपण आतिषबाजीला सुरुवात करूयात का? तेव्हा आकाश म्हणत असतो, मला फटाके पेटवण्यासाठी खूप भीती वाटते, मी लांबूनच बघू का? भूमी म्हणते, आकाश, मी आहे ना तुझ्यासोबत, मी असतानाही तुला भीती वाटते का? तर आकाश म्हणतो, नाही, तू सोबत असली की मला कशाचीही भीती नाही वाटत. चल आपण सोबतच फटाके पेटूयात. म्हणून आता आकाश भूमी जोडीनेच फटाके उडवत असतात.
तर दुसरीकडे घरातील सर्वजण बाहेर आतिषबाजी करण्यामध्ये बिझी असताना रघुकाका गुपचूप आतमध्ये शिरतात. रागिनी मागे वळून पाहणार, परंतु तोपर्यंत रघुकाका तेथून आतमध्ये सुद्धा गेलेले असतात. तर इकडे आकाश आणि भूमी मिळून अनार पेटवतात. आकाश तर आनंदाने नाचत असतो आणि भूमीला घट्ट अशी मिठी मारतो. तर सर्वजण आता आपले डोळे झाकून घेतात आणि खूप हसत असतात. भूमी लाजत असते, तर आकाश काही भूमीला सोडायला तयार नसतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, सायकल राणी, आज मी खूप वर्षानंतर अनार लावला आणि तुझ्याचमुळे माझी फटाक्यांची भीतीसुद्धा पळून गेली. आता तर ना मी खूप सारे फटाके उडवणार आहे. तेव्हा आकाशच्या बाबांची आठवण काढत आजी रडतच म्हणतात की जगन्नाथला सुद्धा फटाके खूप आवडायचे. सगळे काही फटाके तो एकदाच लावायचा. तर इकडे रघुकाका गुपचूप ती फाईल कपाटातून बाहेर काढतात आणि मनाशीच म्हणत असतात की साहेबांनी माझ्यावर सोपवलेली ही खूप मोठी जबाबदारी आहे. आज काहीही करून ही फाईल मला बाईसाहेबांपर्यंत पोचवायलाच हवी. मालकीनबाईंच्या मनात नक्की काय आहे हे त्यांना कळायला हवं, तर आणि तरच आकाशबाबा सुरक्षित राहतील. आणि माझं काहीही झालं तरी चालेल, मला माझ्या जीवाची पर्वा नाही, परंतु माझ्या आकाशबाबांना मी काही एक होऊ देणार नाही, असं म्हणत आता रघुकाका तेथून बाहेर पडत असतात. परंतु मित्रांनो, फाईलमधील एक कागद रघुकाकांच्या रूममध्येच पडतो. तर दुसरीकडे भूमी फराळाचं ताट करण्यासाठी एकटीच आतमध्ये जाण्यासाठी निघालेली असते. तर इकडे रागिनी खुश होत मनाशीच म्हणते, आकाश, अरे खरंच तुझी सगळी भीती गेली रे, तू तर एकदम धाडसी झाला. परंतु या धाडसीपणाचा आता काही एक उपयोग होणार नाही, कारण तुझ्याकडे फक्त 2 दिवसांचा वेळ बाकी आहे. म्हणून रागिनी खुश असते. तर इकडे रघुकाका विचार करत असतात की मालकीनबाईंना ही फाईल लगेच सापडावी, म्हणून त्यांच्या रूममध्येच ठेवायला हवी, म्हणजे त्यांना लगेच नजरेस पडेल. म्हणून आता रघुकाका भूमीच्या रूमकडे जाण्यासाठी निघतात. परंतु त्याच वेळेला रघुकाकांच्या कानावर भूमीचा आवाज येतो. भूमी तिथे हॉलमध्ये उभी असते. तर रघुकाका विचार करतात की मी हॉलमध्ये जाऊन मालकीनबाईंच्या हातामध्येच ही फाईल देतो. आता रघुकाका खाली येण्यासाठी निघतात, परंतु तेवढ्यात भूमी आतमध्ये जाते. रघुकाका घाबरतात आणि मनाशीच म्हणतात की आता मालकीनबाईंची वाट पाहण्यामध्ये काही एक अर्थ नाहीये, कारण कुठल्याही क्षणी सर्वजण अंगणातून आतमध्ये येऊ शकतात. लवकरात लवकर मला काहीतरी करायला हवं. मालकीनबाईंना दिसेल अशा ठिकाणी मला ही फाईल ठेवायलाच हवी. तेव्हा आता रघुकाका खूप विचार करत असतात की काय करावं. त्यानंतर रघुकाकांच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. ते भूमीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवतात की मालकीनबाई, डायनिंग टेबलच्या गालीच्या खाली पहा, आणि ती चिठ्ठी डायनिंग टेबलवर ठेवतात आणि त्यांच्या हातामध्ये जी काही फाईल असते ती गालीच्या खाली ठेवून देतात. आता रघुकाकांनी त्यांचं काम फत्ते झालं, म्हणून तेथून जाण्यासाठी निघतात. रघुकाका मागे वळून पाहतात, तर भूमी त्यांच्या समोर उभी असते. तर भूमीला समोर पाहून रघुकाकांना मोठा धक्का बसतो. तर भूमी रागानेच रघुकाकांकडे पाहत असते, कारण तिचा मोठा गैरसमज झालेला असतो. आणि हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रघुकाका जाता जाता भूमीला आकाशबाबांच्या वडिलांच्या मृत्यूपत्राबद्दल सांगतात. तर भूमी त्या मृत्यूपत्राचा शोध घेत असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.